नमस्कार मंडळी, हा आहे रायगडवरचा लॉक क्रमांक 3. रायगडावर एकूण 6 राणीमहल होते, ते पाहण्यासाठी मी आलो. भव्य मोठे राणीमहल होते. त्याचबरोबर तिथे आम्हाला शौचालय सुद्धा पाहायला मिळाली. ते बघून छत्रपती शिवाजी महाराज व हिरोजी इंदुलकर यांच्या दूरदृष्टी आणि प्रगत अभियांत्रिकी कौशल्याची कल्पना येते. नंतर धान्याचं गोदाम पाहिलं. हे गोदाम केवळ अन्न साठवण्याचं ठिकाण नव्हतं, तर दीर्घकालीन वेळात सैन्य आणि रयतेच्या गरजा भागवण्यासाठी ते बांधले गेले होते. बाजूलाच महाराजाच्या मंत्रिमंडळातील अष्टप्रधान मंडळ, मंत्र्यासह प्रमुख अधिकारी यांची राहण्याची व्यवस्था होती. राणी महलाची आम्ही थोड्या वेळ तिथे बसून विश्रांती घेतली. बाजूला गाईड माहिती सांगत होता, ते आम्ही ऐकत होतो. शिवाजी महाराजांनी ज्या जागी अखेरचा श्वास घेतला तिथं मी नतमस्तक होऊन पुढे निघालो जगदीश्वराच्या मंदिराकडे, जे शिवाजी महाराजांनी बांधले होते. या मंदिराची रचना हेमणपंथी आहे, जी मराठा स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराज कट्टर शिवभक्त होते. त्यांनी रायगडला राजधानी बनवताना या मंदिराची स्थापना केली. त्यावेळी मंदिरात नियमित पूजा आणि धार्मिक विधी होत असत. जगदीश्वराचं दर्शन करून आलो महाराजाच्या समाधीकडे. जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच महाराजाची समाधी आहे. मी महाराजाच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी, स्वराज्यासाठी केलेला प्रत्येक त्याग माझ्या डोळ्यासमोर तरळत होता. शिवरायांच्या समाधीच्या साधेपणातच मला शिवरायांचं खरं मोठेपण दिसलं. सोन्या चांदीच्या मळवटाऐवजी ती माती दगडाची मिळती जुळती रचना जणू सांगत होती की खरा राजा तोच, जो आपल्या प्रजेच्या हृदयात आणि मातीत रुजतो. शिवरायांनी मराठ्यांना स्वाभिमानाची शिकवण दिली, स्वराज्याची पायाभरणी केली आणि प्रत्येक हृदयात स्वातंत्र्याचा मंत्र रुजवला. शिवरायांनी रायगड बांधकामाची संपूर्ण जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवली होती. हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधून पूर्ण केला तेव्हा शिवरायांनी हिरोजींना विचारलं, तुम्हाला बक्षीस काय हवाय? हिरोजी बोला, तुम्हाला काय हवे? हिरे, माणिक, मोती जे हवे ते मागा, मी स्वराज्याच्या खजिन्यातून तुम्हाला देईन. पण हिरोजी इंदुलकर हे म्हणजे निष्ठेचं प्रतीक, स्वराज्याचे नम्र अभियंते काहीच बोलले नाहीत. ते शांत उभे राहून म्हणाले, राजन, आम्हाला हिरे माणिक नको आहेत, फक्त एक अनुमती द्या. या रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचे नाव कोरता येईल का? दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक मराठ्याच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागावी, हीच इच्छा आणि मला हीच बक्षीस हवाय. हिरोजींच्या या शब्दांनी महाराजांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, हिरोजी, तुमची इच्छा पूर्ण होईलच. आणि त्या क्षणी शिवरायांच्या आदेशाने जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर शिलालेख कोरला गेला. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. खूपच भावनिक झालो होतो. तिथून पुढे निघालो टकमक टोक बघायला. स्वराज्यात विश्वासात करणाऱ्यांना, बंडखोरी करणाऱ्यांना या टकमक टोकावरून खाली फेकून दिले जायचे. दुपारचे 4 वाजले होते. आम्ही जेवणासाठी बसलो. आम्ही घरून धपाटे, दही, चटणी, शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन आलो होतो. रायगडावर जेवण करणं म्हणजे शिवरायांच्या सानिध्यात जेवण करण्यासारखं होतं. सर्वांनी आम्ही जेवण केली, थोड्या वेळ तिथंच विश्रांती केली. या व्लॉगमध्ये इतकंच. उर्वरित भाग आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहू.